by the organizers. We are very thankful to you, sir. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी ॲडव्होकेट एकनाथरावजी साळवे चंद्रपूर हे आपले वक्तव्य मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. आयुष्यमान ॲडव्होकेट एकनाथरावजी साळवे. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आणि तमाम युद्धरथ रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग हे असलं तरी आम्ही आपला मार्ग सोडणार नाही. सत्याचा मार्ग, सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आणि विषमता टिकवणाऱ्याच्या विरुद्ध युद्ध करणाऱ्या सगळ्या तमाम ज्याचे नावं घेत आहेत. आजच्या सभेला अतिशय ऐतिहासिक महत्त्व आहे. काही शहरी विद्वान किंवा आपले जे विरोधक आहेत त्यांना आम्ही भडकाऊ भाषण करणार नाही. जसं जसं सत्याचा प्रकाश पुढे येईल तसा त्याची सगळी पापं निघून येणार आहेत. तेव्हा ते कारण बोलतात एक, करतात एक. विश्व कुटुंबम म्हणजे सगळ्या जगातले सगळे प्राणी मात्यावर प्रेम करणारे आम्ही आणि त्याचे अधिष्ठाते आम्ही अहम ब्रह्म. तेव्हा या विसंगतीकडे बोट दाखवताना माझी मिसेस इथे आहे, तिने एक लहानसं पुस्तक लिहिलं, प्रकाश यात्री सावित्रीबाई फुले. शी हॅज नॉट रिटन बिग व्हॉल्यूम्स, परंतु तिने जे दीपक घेऊन मांग वाड्याच्या त्याच्या घेण्याचा प्रयत्न केला. इट वॉज अ ग्रेट रिव्होल्युशन. विद्येची दारं तुम्ही बंद करून टाकता आणि धनसंपत्ती खूप लुटलेली आहे अशा बाबा आणि मोठमोठ्या याच्याकडे सोन्यानं टनानं सोनं मिळावं त्यावर कोणालाच भ्रष्टाचार दिसत नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टीची विसंगती. बोलायचं एक, करायचं एक. त्यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली, माझी मिसेस, जिने सगळ्या माझ्या संपूर्ण कार्यात मदत केली. तिने वाचे जे उच्चारी तैसी क्रिया करी तीच नर नारी पूजनीय. तेव्हा हा ब्राह्मण आहे, जर आम्हाला ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या नाही, परंतु ज्या प्रकारच्या अंतर्कलहाला तुम्ही एक मोठा प्रतिष्ठितपणा आणता, धार्मिकपणा आणता, हा धर्मद्रोह आहे, हा धर्मवाद नाही आहे. तेव्हा तुमची पूजा करायला तुमचा आदर्श करून करणारा एकलव्य तुमच्या पुढे येतो, तेव्हा भिक्षा काय मागता? कट द थंब. हे तुम्ही ठीक आहे, आता ते खरं आहे काय खोट्या, परंतु तुमच्याच महाभारतात दिलेल्या गोष्टी तुमच्या जेव्हा जातात त्या तुम्ही झाकून का ठेवता? आज देवळामध्ये केवढी मोठी संपत्ती इतकी लोटून कशाला ठेवली? इकडे शाळेला अनुदान नाही, तुमच्या सिंचन योजनेला पैसा नाही. हे सगळं जे व्यवस्था बदलण्याचं काम आहे ते तुमच्या विरोधात नाही. मी आज साहेबांना ऐकायला आलो. आजच्या पत्रिका कुठे? खरं म्हणजे माझं वय लक्षात येता. ठीक आहे. आजचे मुख्य पाहुणे
हनुमंतजी उपरे यांनी घेतलेला जो एक मार्ग आहे तो मार्ग आम्ही 25 वर्षापूर्वी स्वीकारला आणि बहुजनांचा धम्म बुद्ध धम्मच. मी जास्त बोलू नाही कारण पुस्तकं वाचता येईल. आम्ही विदर्भवाले आणि इकडे बॉर्डरवर राहणारे बदनाम जास्त झालेले. म्हणजे सत्य ठाकून ठेवायचं म्हणून गायधनीची कविता आठवते. जेव्हा आम्ही कपडे पांघरून किंवा गोथळ्या पांघरून सोनं विकायला लागलो तर लोक तेव्हा कोणी फिरकता फिरकेना आणि सोनं पांघरून माती विकायला लागलो तर गर्दी पेटत. तेव्हा ह्या गर्द्या वगैरे करण्याचं काम पुष्कळ आहे. तेव्हा किती लोक येतात काय येतात. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आहे की तुम्ही किती कदम चालता, किती तुमच्या मागे आहे, तुमची भूमिका काय हे महत्त्वाचं आहे. जीवनातली भूमिका तुला गाडण्याची, तुला तुच्छ लेखण्याची असेल तर यू आर नॉट मॅन्स फ्रेंड, यू आर एनिमी. आम्हाला लढावं लागेल. तुकारामासारखा संत ह्या ज्या धर्मामध्ये पिळल्या जातो आणि म्हणावं लागतं रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. संतांना चोखोबाना चोखा ते तुका हे यांनी बौद्ध धर्माची सुरुवातच केली आहे. त्यांना झाकून टाकायचं. आणि बाकीचे मी ग्रंथ वाचले त्याच्यात केवढी स्त्री निंदा, शूद्र निंदा, शेतकरी निंदा आणि सगळे पुस्तकं आणि नाटकं लिहिले. त्याच्यात शेतकरी हा रामागडी तो पुसाचा आणि आजही संपूर्ण मोलकरीण आदिवासी का हे असं. जेव्हा 100 मी शहाद्याला जातो आणि 100 बिचाऱ्या कपडे नाही काही नाही आणि मोळ्या घेऊन येतात, तो आदिवासी. ही हालत काय. मी काल मनशिलाशी बोललो, यांच्याशी बोललो शांती स्वरूपशी की वी आर लिव्हिंग ए पुअर लाईफ इन रिच कंट्री. एक ग्लोरी मोठी जास्त लोखंड, अत्यंत मोठं मॅंगनीज, मोठं वूड अशा ठिकाणी जाऊन पहा, लोकांना खायला धान्य नाही, अन्न नाही. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की बुद्ध धम्म हा बहुजनांचा धर्म बुद्ध धम्मच होऊ शकतो. आणि तुम्हाला जर काही बुद्धीचा आणि हृदयाचा विचार करायचा असेल तर त्याचा आपण पूर्ण अभ्यास करा. ह्या सगळ्या गोष्टी सांगायला गेलो तर मुख्य वक्त्याला वेळ मिळू नये म्हणून मी बुद्ध धम्म स्वीकारल्यावर माझी जी प्रतिक्रिया आहे तेवढीच. मी एक सामान्य माणूस आहे, परंतु मी माझ्या बुद्धीला पटलेल्या मी कुणबी समाजाचा आहे. साळवे असल्यामुळे काही लोक ख्रिश्चन म्हणतात. तेव्हा कुठल्या सभेला गेल्यावर आमचे काही लोक, मी त्यांना नमस्कार करतो, त्यांना जय भीम करतो. अरे हा महाराज झाला म्हणजे बुद्ध धम्माबद्दल आहे आणि त्यांच्या शिकवलेल्या पोपटपंची शिकवलेल्या पुंजीपती जे शिकवलेले आहेत आणि धर्मपतीने शिकवलेलं असं म्हणतात. त्यावर प्रतिक्रिया वगैरे कोणी उठणार नाही असं वाटलं होतं, पण प्रतिक्रिया आल्या. आणि पत्रलेखक किंवा बिनासईचं नाव नाही, काय नावही होते पण ते खोटे नावं होते. माझ्या बहिष्काराला हे बहिष्काराला तोंड द्यावं लागेल. सत्याला तोंड देताना सत्यशोधकाचा मार्ग एकाकी चालतो. बहुजनांचा संपूर्ण आपल्याला पाठिंबा आहे आणि बहुजनासाठीच बोलतो. तरी पत्रकार, मोठमोठे साहित्यिक, शहरी संपत्ती ह्या सगळ्या याच्यावर टीका काय येणार आहेत हे दिसणार आहेत. मला पुण्याला जर अनुभव आला आहे तो सांगतो. माझ्या बहिष्काराला व निषेधाला कारण झाल्या त्या काही बाबी अशा. हे मी पाप केलं की नाही हे तुम्ही ठरवा आणि माझ्या सगळ्या बंधूंनी ठरवावं. बॅकवर्ड क्लासच्या सगळ्या लोकांनी त्यांनी विचार करायला लागावा एवढी आमची इच्छा. मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. माझ्या
धुतकाराला. कारण मी माझ्या मुलींचे विवाह बुद्ध धर्माशी किंवा दलिताशी आदिवासीशी केले. रावण जाळण्याचा मी दरवर्षी विरोध करतो आणि निषेध नोंदवितो. आपण बोलतो त्यानुसार थोडीफार तरी कृती इमानदारीने केली पाहिजे असं मला वाटते. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाह, हिंदू मुसलमानाचे विवाह आणि इतर हे केले. तिसरं सांगायचं आपल्याला की आपल्याला बऱ्याचशा लोकांना आपण पोहोचलो नाही. एक मोठी क्रांती तुका झाला असे कळस जसं म्हणतात, तसं हा सत्यशोधक खऱ्या अर्थानं जर लोकांच्या कडे जाणारी, लोकांना बदलवणारी आणि आत्तापर्यंत आलेली पळीपंचवादी, आम्ही पळीपाच करतो, पूजा करतो, तुम्ही लढा. आणि तुम्ही लढताना देखील चांभार, महार, कुणबी असे अलग अलग राहा. दिस इज डिवायडिंग अँड रुलिंग प्रॉपर्टी. तुम्हाला रोटीबेटी व्यवहार करू द्यायचा नाही. फक्त युत्या करायच्या मतापुरत्या. हे लबाडी आहे. युतापुरत्या आता नंतर युती करू नका. आमच्याशी विवाह करताना तुम्हाला संकोच का वाटावा? रोटीबेटी खाताना तुम्हाला संकोच का वाटावा? आम्हाला ह्यात आहे बुद्धी आहे. म्हणून आम्हाला ह्या महापुरुषाची आम्ही व्यक्तिपूजा किंवा वर्षीभर नाही आहे. ह्या महापुरुषांनी एक क्रांती तर दिलीच, परंतु आमची ओळख आम्हाला दिली. सगळ्या बहुजन समाजाने, बॅकवर्ड लोकांनी हे समजून यावं. खरी ओळख देणारा महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नीला दगड धोंडे खावे लागतात. त्याचा पत्रावर त्याच्यावर काय काय प्रतिक्रिया लिहिल्या, कोणी लिहिल्या, परंतु ते जंतर मंतरवर बसले नाही, बिर्लाच्या घरी जाऊन एकत आहे. आणि म्हणून सगळे मोठे पेपर त्यांनी जे इतिहास लिहिला, स्वराज्याचा इतिहास देखील किती विकृतपणानं लिहिला गेला आणि कितीतरी क्रांतिकारक लोकांच्या लढाया दाखवण्यात आलेल्या नाही. मी त्यावर बोलणार नाही. परंतु बंधूंनो, ह्या महापुरुषांनी आपल्याला आपली ओळख दिली. तुम्ही गुलामगिरीतल्या पिंजऱ्यातले गुलाम नाही, तुम्ही पोपट नाही, तुम्ही मानव आहात आणि मानवाचा मित्र बना. संपूर्ण मानवाला आणि माझ्या शेजाऱ्यांना संपूर्ण खायला प्यायला मिळायला पाहिजे. हा गांधीचा अस्तवाद. आपण अंत्योदय हा सांगितला, अंत्योदय सर्वोदय. परंतु त्याचबरोबर स्वराज्य आल्यानंतर पूर्वीचे बडे लोक होते, पूर्वीचे शेटजी भटजी होते, त्यांनाच विकासाच्या नावावर संपूर्ण सरकारी मदत गेली. आणि त्यामुळे आज माझ्या शेतकऱ्याला पाणी नाही, उपाशी मरावं लागते. कधी विचार केला आहे का? 21व्या शतकात विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी हे याचं उत्तर दिलं पाहिजे की ग्लोरिया फॉरेस्टच्या खाली झोपणारे लोक आज उपाशी मरतात, आदिवासी मरत आहेत. आज धान्य पिकवणारा हा शेतकरी उपाशी मरता. हू शुड ॲक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी? त्यांना नाही कळत असेल, परंतु आपण जागे व्हायचे की नाही? मत मिळालं म्हणजे सर्व मिळालं असं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी ही जी घटना दिली, त्याच्यानंतर बौद्ध धम्माची दीक्षा दिली. याचं कारण काय? म्हणून मी ह्या पुस्तकात लिहिलं आहे की दीक्षाभूमी ही क्रांतिभूमी झाली पाहिजे. आणि त्या क्रांतीच्या प्रोसेसमध्ये मी आलो. याचा मला एकटा असलं तरी आलो, 4 लोक येतील त्यांच्यासाठी माझी फॅमिली आली, त्याचा मला गर्व अभिमान वाटतो. बंधूंनो, 4-2 वर्षांनी आम्ही आपल्याला राहणार नाही. कदाचित आपली शेवटची भेट होईल. परंतु या लढाईत, या युद्धात, रात्रदिवस चालणाऱ्या युद्धामध्ये मी सामील झालो. आणि ते काम हनुमंतरावजी आपण करत आहात, ते मोठं काम आहे. इट मे टेक टाईम. तुम्हाला खूप विरोध होईल, तुम्हाला खूप अनेक प्रकारचे, तुम्हाला तर माहीतच आहे की असे कामं करणाऱ्या सगळ्या लोकांना खूप त्रास होतो, त्याची उपेक्षा होते, त्याच्या प्रतिक्रिया
अशा काही येतात की त्याला उत्तर द्यायला आपल्याजवळ मीडिया देखील नाही. आणि म्हणून मी राहुल वानखेडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना की कुठेतरी बोलायला मिळते म्हणून आलो. मी या सभेला यायचं नाही असं ठरवलं होतं, पण खूप खूप आग्रह केला म्हणून मी आलो. मला बरंच बोलता येईल, आपण जवळ आहो बीडच्या पासून. बीडही प्रसिद्ध होत आहे आणि आमचा चंद्रपूर जिल्हाही. त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की डायग्नोसिस होऊ द्या, फोटोग्राफी नको, पत्रकारांच्या एक दोन त्या नको, त्या सगळ्याची तिथे जाऊन शहानिशा झाला. ह्या समाजाची शहानिशा गांधींनी आपल्या परीनं केली, डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या परीनं केली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रत्यक्ष हे जी गुलामगिरी आहे, सामाजिक गुलामगिरी, या सामाजिक गुलामगिरीतून आम्ही निघालो नाही तर स्वराज्य देखील आम्हाला कुठल्याही कामाचं होणार नाही. म्हणून 4 लोक शिकावे, 4 लोकांनी पुढे आपलं व्हावं, एवढ्यासाठी ही क्रांती नव्हती. बाबासाहेब वॉन्टेड एव्हरी एज्युकेटेड मॅन फ्रॉम द बॅकवर्ड क्लास, फ्रॉम द दलित क्लास शुड बिकम ॲम्बॅसेडर ऑफ द पीपल हू आर लाईक इट. आणि त्यांनी दुसरं काही मागितलं नाही. गिव्ह अस इक्वल अपॉर्च्युनिटी आणि वी विल प्रूव्ह दॅट वी आर नॉट अनइक्वल टू एनीबडी. आता हे समतेचा लढा हा जर तुम्हाला राष्ट्रद्रोही वाटत असेल तर राष्ट्रप्रेम म्हणजे तरी काय. तेव्हा ह्या आजच्या जागतिकीकरणाच्या एका मोठ्या ज्ञानाच्या प्रकाशात जाताना आम्ही मध्यान्हाच्या अंधारात राहू नका. तुम्ही आपापल्या गावाला जाऊन लहानशा बहुजनांच्या सभा घ्या, बॅकवर्ड समाजाच्या, त्यांना जरा चर्चा करायला बोलवा, पुस्तकं वाचायला सांगा आणि त्यानंतर हे मत बनवायला. हरिहरी करत बसू नका. आणि ब्राह्मणांचं तीर्थ पिऊन काही लोकांनी आता त्यांना शिव्या देणं सुरू केलं आहे, पण त्यांचेच आचार विचार. त्याचप्रमाणे दुसरं एक नववसाहतवाद, नवा सरंजामवाद येत आहे. गावागावातले बडे बडे लोक जाऊन मतासाठी आपल्या